हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हे बघा, आज मी होती कशेडीमध्ये आणि कशेडीमध्ये एवढं वातावरण भारी होतं. सकाळी हे 9-10च्या टायमाचं वातावरण आहे हे बघा, किती भारी वाटतं एकदम. आणि आता आम्ही दोघं चाललेलो खवटीला, म्हणजे माझ्या गावाला. चला बघूया आता माझं गाव. मी चालली आता तिकडे आमच्या देवाची ओटी भरायला. चालत आला तेवढे खवटीला गाडी येतोय तो घेऊन. हा छत्री भेटली, येतोय तो घेऊन खवटीत. येईल आता. ढग खाली आलेत. कुठे आलाय? येईल. आवाज केला ना जरा जरा काठीचा पायाला. हो, काठीचा आवाज. काय काय बोललो. काठीच्या आवाजाने बिबट्या पळणार आहे का? तसं हे नाही, इथे रोडवरती नाही जास्त. गाडीच्या आवाजाने पळतो. गाडी वेगळी झाली, त्याला तर अक्का घेऊन. काही टाकणार नाही, टाकणार आहे म्हणजे काय? कसला टायगर स्पॉट आहे मग. हा धबधबा आहे कसा, पाणी येते. येत होता, हा तिकडनं आला. हवा आला ना, तसाच आला स्पीडनी. तिथंच बघितला आणि परत सोडून गेला. हे बघा, हे आमचं घर आहे. ही माझी काकी आहे आणि मी आलेली इकडे आता ओटी भरायला. मला काका पण बसलेले आहेत. हे आमचं मस्त असं घर आहे. हे मोठे काका आणि काकी आतमध्ये आहे वाटतं. बघा, हे आमचं देवघर कसं आमच्या आप्पांनी सजवून ठेवलंय. सगळं भारी वाटतं एकदम. मोठी काकी आहे इकडे, म्हणजे मोठी काकी आहे. जेवण बनवते वाटतं काकी. बघा कसं वरून एकदम भारी नजारा दिसतो आमच्या घरातनं. खालच्या साईडला नदी वगैरे आहे. इकडे आहेत ना, माकडं भरपूर येतात. गॅलरी आहे आणि ते खालच्या साईडला नदी दिसते. कसं दिसतंय वातावरण. डेंजर आत ती. इकडे आमची नदी आहे. आमची नदी.
ते इथे काहीतरी बांधलेलं ना घरासारखं छोटसा कचऱ्याची पावसाने गेला गेला. जास्त जाऊ नको. हा हा खडे मोठे आहेत ना. घातलेत ना. चला काका. काकी गेली आतमध्ये. हे आमचं गावचं मंदिर आहे ओटीचं. तिथे पण आम्ही मंदिरात गेलेलो ओटी भरायला. चल एक जुनं आहे, हे आता नवीन बांधलेलं मंदिर आहे. इकडे बघूया. हा येताना इकडून आलं तर मी थांबते. इकडून या ना, आता तिकडनं इकडून नाही का डायरेक्ट जायला वरती रस्ता गोलद्याच्या वरनं. मग आपण तुम्हाला जवळ पडेल कसं माहिती आहे. जगात ना जो रस्ता बाहेर जुना घाट बाहेर पडतो त्या घाटाने परत आतमध्ये जायचं, मग ते जवळ पडेल तुम्हाला. तो रस्ता चांगला आहे. आता तुला नाही खराब आहे. चलो बाय. हा चल या नाही 20 नोव्हेंबरला. बायका पोरांना नीट सांभाळा.